नमस्कार. आता रागारागात अर्जुन हा आता त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो. पाठोपाठ सायली आलेली असते. अर्जुन सायलीला म्हणतो, मिस सायली, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही असं वागाल असं मला अपेक्षित नव्हतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अशा प्रकारे पुरावा मिळवणं योग्य नाहीये. मिस सायली, तुम्ही जे वागलात ते पूर्णपणे चुकीचं होतं. त्यावर सायली सगळं ॲक्सेप्ट करते. सायली म्हणते, अर्जुन सर, ते सगळं खरं आहे. आता अर्जुनला तेवढ्यात एक कॉल येतो. अर्जुन म्हणतो, जे काही डिनर आम्ही अरेंज केलं होतं ना, ते कॅन्डल लाईट डिनर तुम्ही आता कॅन्सल करा, आम्हाला नाही जमणार, असं अर्जुन बोलतो. त्यानंतर सायली म्हणते, काही हरकत नाही, आपण पुढच्या वेळेला कधीतरी जाऊ. आता अर्जुन रागावलेला असतो. तर इकडे महिपत हा त्याच्या मुलीला भेटण्यासाठी, साक्षीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. महिपत हा आता साक्षीला भेटायला आतमध्ये जाणार. तेवढ्यात एक हवालदारीण ही आता साक्षीजवळ येते आणि म्हणते, काय ग, ए भया, काय कांड केलंस तू? असं कोणतं कांड केलंस म्हणून तुला इथे येऊन बसायची वेळ आली आणि इथे हे असं सहन करायला लागतंय? तेव्हा साक्षी ही तिच्याकडे रागात बघत असते. त्यावर ती लेडी हवालदार म्हणते, काय रागात काय बघतेस? डोळे काढून हातात दे ना, हसडून मारेन. काय समजले स्वतःला? कुठल्याही मोठ्या बापाची लेक असलीस ना तरी मला काहीही फरक पडत नाही. एक गोष्ट लक्षात घे, इथे असे गुन्हेगारच येत असतात आणि त्या गुन्हेगारांना ताळ्यावर आणण्याचंच काम माझं आहे. सांग सांग पटकन, असं काय कांड केलंस? सांग लवकर. आता साक्षी तिच्याकडे बघत असते. तिचं हे वागणं सगळं आता महिपत चोरून बघत असतो, पण महिपत काही करू शकत नाही. महिपतला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आता ती लेडी हवालदार साक्षी काहीच बोलत नाही म्हणून साक्षीच्या तोंडावर पाणी फेकते. ते सुद्धा महिपत बघतो. महिपतला गहिवरून येतं आणि महिपत आता साईडला जातो आणि गपचूप आता दामिनीला कॉल करतो. आता मिस दामिनीला महिपतने कॉल केलेला असतो. मिस दामिनी महिपतचा फोन उचलत नाही. महिपत म्हणतो, ही दामिनी देशमुख पण ना नेमकी आयत्या वेळेला कुठे गायब असते काही कळत नाही, असं महिपत बोलतो. त्यानंतर महिपत जेवणाचा डब्बा घेऊन पोलीस स्टेशनला येतो आणि म्हणतो, माझ्या लेकीला ना जेवणाचा डब्बा घेऊन आलोय, तिला जेवण घरचं द्यायचं आहे. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, काही हरकत नाही. आता साक्षीला बाहेर बोललं जातं, तिला जेवणाचा डब्बा दिला जातो. त्यावेळी महिपत तिथल्या हवालदाराला म्हणतो, एक काम कर, माझ्या लेकीला जेवणाचा डब्बा घेऊन आलोय, तो डब्बा खाईपर्यंत कोणी आत नाही आलं पाहिजे. जर कोणी आत आलं ना, कोण डिस्टर्ब केलं ना, तर त्याचा मर्डरच करेन मी, लक्ष ठेव तिकडे. आणि आता तो साक्षीला घरचा डब्बा देतो आणि म्हणतो, खा लेकी, किती वाळली आहेस तू. घरात असताना ते काय डाएट फाईट करत होतीस ना, तेव्हा पण एवढी वाळली नव्हतीस, त्याच्यापेक्षा जास्त वाळली आहेस. त्यावर आता साक्षी म्हणते, काय सांगू अण्णा, अहो इथे जेवण कसलं, ते थर्ड क्लास जेवण असतं. आणि त्या पोळ्या म्हणजे काय, पोळ्या असतात त्या रबरासारख्या पोळ्या असतात. अहो ते अन्नच जात नाही घशाखाली, कसं खाणार मी ते? आता हे सगळं बघून ऐकून महिपतला खूपच त्रास होत असतो. महिपतला आता काहीही करता येत नसतं. त्यावेळी साक्षी म्हणते, अण्णा तुमचं जसं झकास चाललंय, तुम्ही तर मला सोडवण्याचा प्रयत्नच करत नाही. महिपत म्हणतो, असं नको बोलू पुरी, मी खूप प्रयत्न करतोय आणि लवकरच तुला सोडवीन. आता महिपत तिथनं रडल्यासारखा करून बाहेर जातो. आता महिपतला खूपच गहिवरून आलेलं असतं. आता महिपत काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.